असं आहे की संभाजी महाराजांचा इतिहास अतिशय ज्वलंत आहे. जिथे जिथे त्यांना चुकीच्या स्वरूपात दाखवण्यात आलं असेल, लिहिण्यात आलं असेल, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे. काय चुकीचा इतिहास जो आहे नवीन पिढीसमोर संभाजी महाराजांचा जाता कामा नये. संभाजी महाराज अवघ्या 9 वर्षामध्ये जवळजवळ 125 ते 150 लढाया लढले आणि सगळे लढाया ते जिंकलेले आहेत. मोठे योद्धे. 14व्या वर्षी बुद्धभूषण ग्रंथ त्यांनी लिहिला. 6 भाषांचं त्यांना ज्ञान होतं. तर त्यांच्या बाबतीमध्ये अशा चुकीचं काही लिहिलं असेल कुणी तर ते जे आहे दूर करायला पाहिजे की थांबलं पाहिजे. त्याचं वगैरे करावा अशी प्रकारची पण मागणी ते करतात. आता ते पाहतील आता काय ते करायचं सरकार बघेल. तुम्ही म्हणाला होता जहा नाही चैना वहा नाही रहना. मग काय करायचं? तुम्ही म्हणाला होता जहा नाही चैना वहा नाही. आता काय बोलणार? इथे काय आहे का? इथं तो मैं राहणारच ना, नाही राहणार. मग काय आहे? त्यामुळेच हा प्रश्न मी इथे नको करू. नाही पण आता नाराजी सगळी दूर झाली आहे का तुमची, असा प्रश्न? अरे चला तर जाऊ दे, झालं. मला काय पाहिजे? साहेब, एकंदरीत नैतिक अधःपतन सिद्ध झाल्याशिवाय अशा प्रकारची राजीनाम्याची मागणी निर्णय होऊ शकत नाही असं म्हणतात. आता असं आहे ना की काय नैतिक आणि काय अनैतिक आहे ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जे कारभारी आहे ते ठरवतील. मी त्याच्यावर काय बोलू शकतो? नैतिकतेची व्याख्या फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ठरवू शकतात. नैतिकतेची व्याख्या नेमकी काय महाराष्ट्रात? अरे ते त्याचा विचार करतील ना. तर कोणी विरोधी पक्षांनी काय काय बोलले असतील त्याच्यावर ते उत्तर देतील ना तुम्हाला. तर सिनियर नेत्यांना डावलण्याचं काम सध्या राज्यात सुरू आहे का? कारण की सुधीर मुनगंटीवार तुमच्यासारखे जे अनुभवी नेते आहेत ते मंत्रिमंडळात नाहीये. तुम्ही वारंवार आपली नाराजी सुद्धा बोलून दाखवली असं. मग काय करू? पण काय करू? सातत्याने डावललं जात आहे. असं आहे की माझे काय बोलायचे आहे ते मी बोललेलो आहे. परत 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 ते दळण्याची माझी इच्छा नाही. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार तुम्ही म्हटलं अजित पवारांना जाऊन तुम्ही भेटणार आहात. कधी बोललो? फोन झालेला अजित पवार त्यांचा आलाय. बोलवतील त्यावेळेला बघू. एक चर्चा सर अशी पण आहे की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला. अरे चालेल, मला काय माहिती आहे कोणाचा राजीनामा काय. चला.